लहान मुलं देवासारखी असतात. त्यांना जी माया लावेल ती त्याची आई. शुभू, या एका वाक्याने माझ्या मनातला गोंधळ पार संपला. आणि मी सरोगसीसाठी तयार झाले. आणि ती आई आदिती आपल्याला वॉर्डमध्ये भेटली होती. माझ्या हातातलं बाळ बघून ती म्हणाली होती, किती गोड आहे तुमचं बाळ. त्यावेळेला मी तिला म्हटलं होतं की तुम्ही देवाकडे माझ्यासाठी प्रार्थना करा. मी सुद्धा जेव्हा तिला रिसेप्शन मध्ये पाहिलं तेव्हाच ओळखलं. स्ट्रेंज ना. हे सगळे नियतीने दिलेले संकेत आहेत शुभंकर. नाहीतर नेमकी आजही चुकून तीच तिथे कशी काय आली. पण मीता, अगं आपण केतकीला जवळजवळ फायनल केलंय. आपण काहीच फायनल करत नसतो शुभंकर. करणारा कोणीतरी दुसराच असतो. म्हणजे आपलं बाळ केतकीच्या हाकेला ओ देणार नाही असं मला वाटतं. हे काय आहे? काय झालं? काय झालं? काय ग? डोळ्यावर पट्टी बांधून तू टायपिंग करण्याचा प्रयोग करत होतीस का? शब्दागणित चुका आहेत त्याच्यात. सॉरी काका. सॉरी? तू सॉरी म्हणून सुटशील ग, पण मी भिकेला लागेन त्याचं काय? अश्विनी, अगं जागांची दलाली करतो आपण. 2 लाखाच्या ठिकाणी 20,000 टाईप केलेस तू. 20,000. हा, तुझ्या दृष्टीने फक्त एका शून्याचा फरक असेल, पण मला ब्रह्मांड आठवेल त्याचं काय? चुकले काका. इथून पुढे लक्षात ठेव. खरडा नीट वाच आणि त्याप्रमाणे टाईप कर व्यवस्थित. देवधरबाई, काही बिनसलंय का तुमचं? नाही, विशेष काही नाही. विशेष काही नाही? फुटकळ काहीतरी असणारच. अगं सांगितलंस तर जीवाला हलकं वाटेल थोडं. समीरला अचानक जालन्याला जावं लागलं ना, त्याचं टेन्शन आलंय. तो जालन्याला सुखरूप पोहोचलाय आणि हॉस्पिटलमध्ये जाऊन आईच्या तब्येतीबद्दल तुला कळवणार आहे एवढा वार्तालाप फोनवरचा ऐकलाय मी. हसू नकोस. चोरून ऐकला असता तर सांगितलंच नसतं तुला. पण सार्वजनिक ठिकाणी मोबाईलवरचं संभाषण किती जोरात असावं हे तुम्हा मोबाईलवाल्यांना कळतच नाही. मग ऐकतात आमच्यासारखे उपटसुंभ. आता हळू बोले. अरे वा, इतक्या पटकन नांगी टाकलीस तू. काय ग, काय झाले काय? काका, पैसे कमावण्यासाठी माणसाने काहीही केलं तर चालतं का? बापरे, फारच मौलिक प्रश्न विचारलास तू. सांगा ना. आमच्या वेळी असं मानलं जायचं की चोरी, दरोडा, फसवणूक, खून, लाचलुचपत या मार्गाने पैसा कमवू नये. नाही नाही, यापेक्षा वेगळं पण चुकीचं असं कोणी काही करत असेल तर. एखाद्या माणसाचं वर्तन चूक की बरोबर हे ठरवणारी तू कोण? मी. हे बघ, एखाद्या माणसाने घेतलेला निर्णय तुझ्यासाठी चुकीचा असू शकतो, पण माझ्या दृष्टिकोनातून तो बरोबरही असू शकतो. नाही, पण तो मला चुकीचाच वाटतो. वाटायचंच. कसं आहे, आमच्या काळामध्ये 5-6 गैरमार्गच होते, पण हल्ली जसे नवनवीन आजार निर्माण झालेले आहेत ना, तसतसे अनेक नवीन नवीन गैरमार्गही निर्माण झालेले आहेत अश्विनी. हा, त्या नवीन पैकीच काहीतरी कुणी करत असेल तर. 2-5 हजारासाठी असेल तर त्याची खीत होईल, आणि लाखाच्या कोटीच्या गोष्टी असतील तर मग त्याच्यावरती एखादा सिनेमा निघेल, पुस्तकं लिहिली जातील. काय ग,
हे सगळं तू काय विचारतेस? असंच उगाच. नाही 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 नाही, हे सगळं खोटं आहे. काहीतरी खळबळ आहे तुझ्या मनात. हा, आता नसेल सांगायचं तर नको सांगूस. पण एक सांगू पुरी, जगण्यासाठी पैसा लागतो हे सत्य आहे, पण फक्त पैसा कमवून सुखाने नाही जगता येत हे तितकंच सत्य आहे पुरी. हा, आता सांग, शुभांकर आणि नमिताचं काय झालं? तुझा फोन वाजला 2दा. कोणाचा होता? मी नाही पाहिलं. हा, बोलतो. काय नाही, ठरल्याप्रमाणे आली ती. मुलगीच आहे, 25 वर्षाची. केतकी पाठारे असं नाव. आधी रिझल्ट सांग, मग डिटेल्स सांग. ती मुलगी नमिताला ती मुलगी फारशी हा, नमिताला ती मुलगी फारशी आवडली नाही असं वाटतंय. कारण वाया गेलेली वाटावी इतकी स्वतंत्र आहे. फार खळबळजनक विधान आहे. आपण खाजगीत बोलतोय ना, मग मी माझं खरं जजमेंट सांगू की नको? सॉरी सॉरी, चूक झाली डॉक्टरीनबाई, एक्स्ट्रीमली सॉरी. बोला. काही प्रश्नांची उत्तरं देताना तिने खऱ्या खोट्याची बेमालूम भेसळ केली असं वाटतं मला. उदाहरणतः नाईट क्लब्सना वगैरे घेतोच. हॅलो. हा, 2दा फोन कट केला, त्यावरनं कळत नाही मी बिझी आहे ते. हा ठीक आहे, नंतर फोन करतो. दीपाली ना? आपण काय बोलत होतो? नाईट क्लबला वगैरे जाते का ती? हो, पण ड्रिंक्स अजिबात घेत नाही असं म्हणाली. स्मोकिंग सोडून दिलंय असंही म्हणाली. याचा अर्थ ती पूर्वी सिगरेट ओढायची, म्हणजे तिचे मेडिकल रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले, आय मीन अनुकूल आले. तर एरवी मुलगी कशी आहे? मेडिकली फिट असेल तर इतर गोष्टींकडे दुर्लक्ष करायला मी तयार आहे. आफ्टर ऑल आय एम अ मेडिकल पर्सन. कुठेतरी गोची आहेच. गोची कसली रे? नमिताने तिची पत्रिका मागवली. आता त्यात जे काही येईल त्यात मला काही इंटरेस्ट नाही. केतकी पाठारेला होकार किंवा नकार देण्याचा माझा निकष तरी फक्त तिचे मेडिकल रिपोर्ट्स हाच असेल. आणि ते चांगले येवोत ही योगेश्वर कृष्णचरणी नम्र प्रार्थना. चला झोपायला. ओ कन्हैया, तो फोन करा आधी, नाही तर 17 वेळा झोपमोड होईल. या योगेश्वर कृष्णाच्या भक्तालाही कन्हैया म्हणाले. ते सुद्धा एका मिरीने म्हणावं. गलत बात राधे, गलत बात. कसं वाटतंय आई? ठीक आहे. समीर
कशी वाटते रे मला, माझीच. आई तुला काय होतं का? मी डॉक्टरला बोलू का? नाही, काही नाही होत आहे. खूप भीती वाटत होती का आई? अरे असं घाबरून कसं चालेल समीर? आता कुठे स्वतःच्या पायावर उभं राहिलायस तू. लहानपणापासून उभं राहताना जेव्हा जेव्हा मी पडायचो नाही, तेव्हा तेव्हा तू आलीस मला आधार द्यायला. अजूनही एकट्याने उभं राहताना मला तू हवी आहेस आई. आता तू इथे होतास म्हणून ठीक आहे, पण तू गेल्यावर मला काही झालं तर? आई तुला काही होणार नाहीये. आणि मामा आहे ना, त्याचाच तर आधार आहे. आई तू मुंबईला चल, तिथे आशू लक्ष ठेवेल ना तुझ्यावर. कशी आहे रे ती? बरी आहे. तुला ऍडमिट केलंय म्हणल्यावर यायला निघाले होते, मीच थांबवलो तिला. मला भारी आठवण येते रे तिची. तुला सांगू, पोटची पोरगी करणार नाही एवढं सगळं केलं तुम्ही माझ्यासाठी. म्हणूनच म्हणतोय आई, तू चल मुंबईला. तू इथे असतानाच मला देवाचं बोलावणं यावं. आई तू काहीतरी बोलू नको. नाही तर मी नाही बोलणार तुझ्याशी. बरं बाबा, नाही बोलत. रिपोर्ट झाले का रे माझे? येतील, तू शांत पडून राहा. नमिता अजून कशी आली नाही शुभंकर? ती येते मग. अरे मीराला निर्णय कळवायचा आहे ना. हो ना, पण नमिताच्या मनात काय आहे काय कळत नाही का? खूप शांत आहे संध्याकाळपासून. म्हणजे तिचा निर्णय झालेला आहे. मला वाटतं तिचा नकार असावा. ते काही असलं तरी आपल्याला ते ऐकायलाच हवं. ह्या प्रकरणात नमिताला यत्किंचितही नाराज करायचं नाही शुभंकर. हा सगळा आटापिटा आपण तिच्या सुखासाठी करतोय. तुझं म्हणणं बरोबर आहे मा, पण एक सांगू, मिताच्या नकाराकरता तू तयार राहा. कारण केतकी तिला आवडलेली नाहीये. खरं तर केतकीबद्दलची माझी मतं तुला माहितीच आहेत, पण मी माझं मत नमितावर लादणार नाही. ती जे म्हणेल ते आपण करायचं. वहिनी, जरा बोलायचं होतं. बोल मग, काय बोलायचं ते पटकन बोल, भरपूर काम आहेत मला. अगं बोलायचं ना तुला, मग बोल की पटकन. काय बोलायचं ते घुटमळतेस कशाला? खरं तर मी थँक्यू म्हणायला आले. कशाबद्दल? तू आज समीरला पैसे दिलेस ना, त्याच्याकडे खरंच नव्हते. तुम्हा दोघा भावंडांना मी काय चेटकीण वाटते का? त्यांचा विश्वासच बसत नाहीये, तुम्हाला थँक्यू म्हणतेस काय? आहे काय?
काही चुकलं का माझं? चुकलंच आहे तुझं. अगं त्याची आई आजारी आहे म्हणून चाललाय ना तो. ट्रेकिंगला नाही जाते. हो. आणि अश्विनी, तुझा होणारा नवरा माझा कोणी लागत नाही का? हो. अगं या जगात सगळी सोंग आणता येतात, पण पैशाचं सोंग नाही आणता येत. अगं तिकडे माणूस एक आजारी पडलाय आणि ह्याच्या खिशात पैसे नकोत. मालविकासाठी पैंजण करायचे होते म्हणून जमवले होते पैसे, तेच दिले. अगं फीचे पैसे असते किंवा पुस्तकाचे पैसे असते ना, ते मी अजिबात दिले नसते. त्या पोरीच्या पैंजणापेक्षा समीरच्या आईचा जीव जास्ती महत्वाचा आहे, हो ना? अगं ते 2.5 किलोचं डोकं काय हलवतेस? 2 तोळ्याची जीभ हलव. काय बोलू वहिनी, मला काही सुचतच नाहीये. हे बरं आहे, काही सुचलं नाही की रडायला सुरुवात करायची. खबरदार हा, माझ्या भरल्या घरात रडशील तर. उस डोळे. आणि अश्विनी, एक गोष्ट लक्षात ठेव, तुझं छान लग्न व्हावं, तू सुखाने नांदावीस असं मलाही वाटतं ग. पण मला ना असं गोड गोड नाही बोलता येत. अशीच आहे मी, चाबरी. खूप दिवसांनी मराठवाड्याचा शब्द ऐकला, छाबरी. जा मराठवाड्यात फोन करा, जा. हां बोल. आई कशा आहे? आई काय झालं? कशा आहेत? आई ठीक आहे. तुझी खूप आठवण काढत होती. माझा पण अजिबात जीव लागत नाहीये इकडे. नक्की व्यवस्थित आहेत ना त्या? डॉक्टर काय म्हणाले? समीर असा का बोलतोयस तू? काय झालंय? तुझा आवाज का असा येतोय, थकलेला? अगं काय नाही, एवढा मोठा प्रवास, एसटीच्या प्रवासाने हाडं खिळखिळे झालेत फार. आणि तू माझी काळजी करू नकोस. आई नक्की बरे आहेत ना? डॉक्टर काही बोलले का? अजून रिपोर्ट्स आलेले नाही आहेत. तू खरं सांगतोयस ना? तुझ्या आवाजातून मला तसं काही जाणवत नाहीये. अश्विनी, मला वाटतं मला डॉक्टर बोलवत आहेत. मी थोड्या वेळाने फोन करतो तुला. हां ठेव फोन. समीर, हॅलो. काय ग समीरला झाला का तुझा फोन? कशी तब्येत आहे त्याच्या आईंची? दादा तू धड काही बोललास नाही. म्हणजे मी उद्या जालन्याला जाऊ. काय ग, असं काय झालं तुला एकदम? हं? काही सिरियस आहे का? समीर काही बोललाच नाही नीट. दादा त्याला माझी खूप गरज आहे. मी 2 दिवसात परत येईन. जाऊ. जा. सॉरी वर्षाचा फोन आला होता म्हणून यायला उशीर झाला. काही हरकत नाही, कॉफी घे. ताराबाई, त्याआधी मी माझा निर्णय सांगून टाकते. नाही म्हणजे मीराला तसं कळवायचंय ना. असं का पाहताय माझ्याकडे? मला त्या केतकीमध्ये काहीही प्रॉब्लेम दिसत नाहीये. तिच्या ज्या काही टेस्ट करायच्या आहेत त्या आपण आता लवकरात लवकर करूया.